पण नाही खायला. माय न्यू ब्लॉग आजचा दुसरा दिवस 2 पार्ट मध्ये मी मस्तपैकी तुम्हाला ब्लॉग सोडलाय कालचा. काल मस्तपैकी एन्जॉयमेंट झालं रात्रीला मस्तपैकी हे झालं. आता आम्ही चाललो बाहेर फिरायला म्हणजे आमच्या बाबांना भेटायला कैचीधाम. आता निघू आता 5-10 मिनिटात झाले तर बाईक घ्यायला. बाईक बी घेऊ मस्तपैकी व जाऊ. चला समोर पियुष भाऊ बघा फुल गॉगल घालून फुल एस्टॅटिक भाऊ येतो आता इकडनं. तुम्हाला माहिती आहे बघा ही काय असेल. तुम्हाला काय वाटतं ही काय आहे. हे तुम्हाला माहिती आहे काय आहे. हे भाजी मार्केट आहे. आतमध्येच पुन्हा मार्केटचं पुन्हा हे भेटतं. आम्हाला पण माहिती नव्हतं. काकीने सांगितलं इथे हा मार्केट आहे. ते भाजी बिजी सगळं इथे भेटतं. पण कसं मार्केट असतं म्हणजे हर ठिकाणी अलग अलग काही ना काय भेटतं बघायला. ठीक आहे चला आपण जाऊ तर बाईक घेऊया. हे दादा आपल्याला बाईक देत आहेत मस्तपैकी आणि आपण चाललो तर बाईक घ्यायला चांगली. फायनली आता आम्ही निघालोय गाडी घेऊन. गाडी घेतली ब्लँकटॉप आणि आम्ही चाललोय मस्तपैकी कैचीधाम बाबाच्या आश्रम मध्ये मस्तपैकी आम्ही निघालोय. बघा पूर्ण खालचा व्ह्यू बघा इथे. पाहू शकता हा समोरचा नजारा बघा काय सुंदर आहे. आणि काय गाडी चालव पण काय मजा येते मध्ये घाटामध्ये. तुम्हाला माहिती आहे मी कसं गाडी चालवतो. काय बोलतो व्ह्यूज कसं वाटतं तुला. हा तू आपल्या हेल्मेट कसं आहे. गाडी काय कॉम्बिनेशन आहे भाई एक नंबर. आणि बघ तो कसं वाटतं फिरायला. व्ह्यू बघ व्ह्यू कसला आहे. तुम्ही ब्लॉग बघून मजा घ्या. शप्पर बोलतोय ब्लॉग मस्त एक नंबर बनताय. तुम्ही फक्त मजा घ्या तर थंडी खूप आहे. शिट. आता आम्ही आलोय कैचीधामला बाबांच्या दरबारमध्ये. हात बी पूर्ण थंड आले तेव्हा दाखवते इकडनं मस्तपैकी बघा. सीताराम 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 सीताराम. आणि दर्शन झालं आमचं एक नंबर मस्तपैकी दर्शन झालंय. मन बिन मस्त प्रफुल्लित झाला. कसं आलं दर्शन मस्त ना. बाबांच्या ब्लॉगची सुरुवात बाबांच्या झाले. खूप सपोर्ट करा भावाला एकदम आयपर्यंत बोलतो. टॉप लेवलचा विषय करायचा ना आपल्याला. चला बरं वाटलं मन मस्त. झालं. पण आता दुसऱ्या डेस्टिनेशनला चाललोय भीमतालला चाललोय. आता भाऊला रस्ता माहितीच वाटतं. आम्हाला तरी गुगल मॅप आहे. गुगल मॅप करतात आम्ही चाललो आता भीमताल. चला आता तिकडे बघूया काय मजा असते. ठीक आहे चला चला आपण आता निघतोय. बाईक बिक्री दे पियुष येते समोरनं तर आपण जातोय दुसऱ्या धामला. ठीक आहे मस्त सपोर्ट करणार मला. चला पाहू शकता आम्ही भीमतालला आले मस्तपैकी. आणि आपण आता हे पियुष भाऊ बोलतोय आपण हे करूया पुन्हा फेरी बोट करूया मस्त. पुन्हा मस्त एन्जॉय करायचा. आता आपला पियुष भाऊ ना जमत नाही येत ना ते पण तो घालतोय
माय लाईफ जॅकेट वगैरे इथेच आहे. आपण चाललो तर याच्यामध्ये पण एन्जॉय करायला. चला देखो भाई को लगाने नहीं आ रहा है सोचना. पियुष भाऊ आलेत आणि मी पण आलोय आणि आपले हे बघा हे आपले पॅडल आहेत. किती वाजले बघ. पुन्हा पॅडल आपण करतोय मस्त पैकी. आपले पियुष भाऊ तो ढकेल तो. पीयूष भाई को चलने नहीं आ रहा है, समझ रहा है क्या? हाँ पीयूष भाई आ रहा है कि नहीं? हाँ Yes. Yes, yes, yes. जमरा गाय. जमणार काय सण आपण आता मारलेला आहे. यो रॉक्सी वाला ये आणि पाहू शकता आपल्याकडे हँडल पण आहे. पीयूष भाऊ आपला हा हँडल आहे. ओ त्या साईडला कंपनीचं काय आमचं काय पुढे जात नाही. ठोकूया बघ समजच बोट येते आपण ठोकूया काय त्यांना. हा पुन्हा हे लिहिले मस्त पब्लिक. मी एक तुम्हाला सांगू इच्छितो जे आम्ही डोळ्यांनी फील करतोय ते तुम्ही ब्लॉग नाही फील करू शकत. शपथ मध्ये. हे खरी गोष्ट बोललंय पियुष भाऊ. त्यामुळे डोळ्याने कॅचअप करतोय ना ते ब्लॉग मध्ये आपण कॅचअप भेटत नाही. आम्ही कैचीरामला गेलो पण ना तेव्हा पण आम्ही तो कॅचअप केला समोरचे अनुभव आत्मांना ते बोलू शकत नाही मी. कारण तुम्हाला इथे यायला लागतं. येणार नाही कारण तुम्हाला नाही यायला लागणार. ठीक आहे चला. पियुष भाऊ आता एकटाच पॅन्डल व्हायला लागले आणि मी इथे आलो समोर हे बघायला. मस्त आहे की कसा नजारा कसा आहे एक नंबर आहे की नाही. मजा येते. फुल एन्जॉयमेंट आहे. फुल एन्जॉयमेंट आम्ही दोघं आलो ना गाड्याला फुल एन्जॉयमेंट करतो. आपल्या समोर पण पब्लिक खेळते बघा. हात येते मध्ये दिसणार नाही. मस्त वाटतंय एक नंबर. फील इज मस्त. एन्जॉयमेंट काय पाहिजे पण अशीच पाहिजे बघा. आपले पियुष भाऊ यस आय डू इट. चलो मस्त फुल एन्जॉयमेंट. भाऊ मार तू पैदल मार. तुझ्या पाठी मी हाय. तू मारत ऑनलाईन भाऊ नाव छापला गेले ऑनलाईन पैदल मारा. ठीक आहे तुझ्या समोर पण मस्त माणसं होते बघा असं पैदल मारते. चला आपण जाऊया आता लॉंग रूटला जाऊया. चला देखला रे. सायराज भाऊ आता चालवायला लागले आहेत आपली नकली बोट. कशी वाटते सायराज भाऊ तुम्हाला? आनंदी साना पिरी चालवा एकदम. 400 मीटर खेळतो काय कोण हाय काय कोण बघा ते मारते लेस सूट टपा झाडा टाक मच्छीला. आम्ही त्याच्या तो इन्व्हेस्टमेंट केलंय ना त्यांनी तो आमच्या समोर पोहतोय तो बघा समोर. चल ना त्याच्या इथे घेऊन. ओ खाली गेला. आम्ही पॅडल मार मंदिराची त्यानं हे बघा हा मंदिर आहे आपल्या समोर. हे पापा पाहू शकता आपली आता बोटिंग मिटिंग झाले. आता आपण चाललोय दुसऱ्या ठिकाणी चाललोय. लवकर तुम्हाला दाखवतो कुठे चाललोय. ठीक आहे चला. आम्ही ना आता इथे आलेलो जंगलामध्ये आलेलो टाइमपास बघायला. आम्हाला समोर ना एक हिरण दिसतंय ते बघा. तो हिरण आहे ते दिसतंय तुम्हाला. शी धावला या फांदीचा आवाज आला. आपण तर बघितलंय आधी या फांदीमुळे पुन्हा वाट लागली पण समोर एक हिरण होता. जस्ट कॅमेरा फिरवला ना फांदीचा आवाज आला तसा पळून गेला. सॉरी या पब्लिक सॉरी. चला आपण आता इथे चाललोय. कोण आलेलो मस्तपैकी बघायला टाइमपास. पण आता आपण चाललो. आता भूक लागली आम्ही आता मॅगीची ऑर्डर दिले. जाऊन आता मॅगी खाऊ जातो. भाग द्याय
आपली मॅगी पण आले. सायराज कसं वाटतंय थंडीत मस्त, गरम मॅगी मस्त मॅगी या खायला. तुम्ही पण या मस्त. आणि हा व्ह्यू. हा कुठचा लेक आहे? चांगलं बोल चाल बघा मस्त पैकी व्ह्यू आहे. हॅलो, पाहू शकता आपण आता नकुल चालला आलेलो इथे मस्तपैकी फिरत आम्हाला एक काका भेटले. त्यांना पूर्ण इथे हिस्ट्री माहिती आहे पूर्ण जागाची इकडची. आता आपले काका आपल्याला सांगतील. तुम्ही मस्त काय बताओ. इस तालाब का नाम है नकुचलाल, जिस स्थान पर बैठे हैं इसके 9 कोने। इस तालाब को ब्रह्मा जी ने बनाया अपने सबसे बड़े बेटे सनत के नाम से। ब्रह्मा जी के 4 बेटे थे, सनत, सनातन, सनंदन, सनत कुमार। उन्होंने यहाँ पर 1000 वर्ष तपस्या की, तब ये तालाब बना। इसके दर्शन से मोक्ष मिल जाता है। इसका जो सरकमफ्रेंस है, परिधि, वो है 3 किलोमीटर और गहराई है 185 फीट, लगभग 60 मीटर है। इसको इको सॉन्डेंट से नापते हैं और ये जो तालाब जो है पूरा इंडिया का मैप है। लेकिन 9 कोने वही व्यक्ति एक साथ देख सकता है जो हमेशा जाति, धर्म, वर्ण से सबको एक पूरा परिवार माने और पूरे विश्व को कुटुंब माने। वसुधैव कुटुंबकम की भावना जिसके अंदर होगी वही तालाब के 9 कोने दे सकता है, अदरवाइज इम्पॉसिबल है। उत्तराखंड का सबसे गहरा तालाब नकुच चैतान। सुंदर वादियों में कोई यहाँ से पूछेगा क्या ले जाओगे, ले जा नहीं सकते हो। वो है यहाँ का वातावरण, एनवायरमेंट। दिस इज द ब्रीफ हिस्ट्री ऑफ दिस लेक नकुच। थँक्यू. पाहू शकता एक नंबर सांगितला काकांनी. आवडला. तुम्ही बघा बघत जा, एक नंबर बोलले. इथे येऊन ना तुम्हाला स्वर्ग नसीब होईल. अमर बोलतात ना इथे येऊन. त्या इथे पण काहीतरी हे आहे, काय बोलतात ते आपल्या पियुष, इतिहास आहे. ते पूर्ण तुम्ही इतिहास पूर्ण बघून पूर्ण करून तुमचं मन कधी आलात तर लोकल्स कडून आणि तुम्ही मेन गोष्ट ना आपण राहतो बाहेर, आपण माणसांना कसं वागवणूक देतो समोरच्यांना, ते पण महत्वाचं आहे. मेन गोष्ट आपण आई वडिलांना आपण काय काय बोलतो ते पण बोलून, ते पण तुम्ही आता इथे येणार, तुम्ही बोलणार इथे येऊन आम्हाला अमर व्हायचं आहे, असं नसतं ते. ठीक आहे, चला.